निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, आपल्या भोजनाची वेळ झाली आहे। मी गावात जाऊन भिक्षा घेऊन येतो। होय गहिनीनाथ, मीही येतो तुमच्या सोबत। आज्ञा असावी गुरुदेव। ठीक आहे, तुम्ही दोघेही गावात जाऊन या, परंतु गावात तुम्हाला पुन्हा पंच भेटतील आणि तुम्हाला घरी येऊन भोजन करण्याचा आग्रह देखील करतील। आपण मात्र आपल्या नियमांचं पालन करूया। आपण दिलेली शिकवण आहे ती गुरुदेव, तिचे विस्मरण कधीच होणार नाही। गावात गेल्यानंतर तुम्हाला असेही लोक भेटतील ज्यांना इथे चांगलं झालेलं बघवत नाही आणि त्यांच्या सोबत त्यांच्या बोलण्यात येणारी 4 मंडळी देखील भेटतील। त्यांनी काही अपकृत्य केलं तर संयम ठेवा। जशी आज्ञा गुरुदेव। आपण भ्रमण करत असताना अनेक अनुभव आपल्याला आले आहेत, परंतु श्रद्धाळू लोक देखील मोठ्या प्रमाणावर भेटत असल्याने त्याचंही समाधान आहेच। परमेश्वर कोणत्याही रूपात आपल्या दारात येऊ शकतो अशी श्रद्धा अनेकांची आहे, जे की सत्य आहे। त्यामुळे लोक भिक्षेस नाही म्हणत नाही। जसं आपल्याला कधी कधी धान्यात दगडाचे खडे सापडतात, तसंच चांगल्या लोकांमध्ये कधी कधी वाईट लोकही सापडतात। आम्ही संयम ठेवू गुरुदेव, आज्ञा असावी। या गुरुदेव, आपण इथल्या लोकांसाठी या गावातला तलाव पवित्र केला, तरीही इथल्या दुष्ट लोकांनी आपल्याला बोल लावले। क्षमा करा गुरुदेव, परंतु ह्या लोकांना त्याच वेळी तात्काळ शिक्षा व्हायला हवी होती असं मला वाटतं। गोरक्ष, अज्ञानी लोक आहेत ते। अज्ञान मनात बाळगणं म्हणजे मृतपणाचं लक्षण आहे आणि अशांना शिक्षा करून काहीही निष्पन्न होत नाही। परंतु गुरुदेव, तुमच्या विषयी कोणी अपशब्द वापरला तर ते मला सहन होत नाही। जर त्यावेळी मी तिथे असतो तर तेव्हाच त्यांना प्रत्युत्तर दिलं असतं। अशा दुष्ट लोकांना प्रत्येक वेळी शिक्षा केलीच पाहिजे असं नाही गोरक्ष। त्यांच्यामध्ये बदल हा अंतर्बाह्य घडायला हवा आणि तेच आपलं कार्य आहे। जेव्हा एखादी संत विभूती कार्य करत असते तेव्हा त्यांना कसल्याही अपेक्षा नसतात। त्या निरपेक्ष वृत्तीने कार्य करत असतात। लोक त्यांच्याशी कसेही वागले तरीही ते संयम सोडत नाही, कारण लोकांविषयी त्यांच्या मनामध्ये करुणा असते। आव, मी आता गावातूनच येतेय। साधूभावांनी तळ्यातलं पाणी नितळ केलं म्हणून समद्यातनी लई आनंद झालाय बघा। मला जेवढं बी कोणी बायानं माणसं भेटली ना, त्या समद्यांनी साधूभावाचं कौतुकच केलं आहे। वय, गावच्या भल्याचंच काम केले देवानी। हाव, पण तुमचं तोंड एवढं का पडलं आहे? कसला विचार करीत होता तुम्ही? साधूभावांनी तळ्याचं पाणी नितळ केलं ह्याचा तुम्हाला आनंद नाही का झाला? अगं असं कसं म्हणतेस? या समद्याचा मला लई आनंद झालाय। पर दासू आणि मीना साधूभावांशी जे वागले ना त्याचं वाईट वाटतंय मला। ते दोघं देवाला तसं उफराट बोलले ते ऐकलंस ना तू? हाव, आपल्याला त्या दोघांचा स्वभाव ठाव आहे ना। ते कोणत्या बी कामाला असंच आडवं पडतात। त्यामुळं जाऊ द्या, तुम्ही लई विचार नका करू त्यांचा। अगं पण यामुळे देवांचा अवमान झाला ना बघ। ते आपल्या भल्याकरता इथं आले आणि आपल्याच गावातल्या लोकांनी त्यांच्याशी वंगाळ भाषेत बोलायचं हे चुकीचं नाही का? अव, काही वाईट लोकांना समजत नाही बघा। अगं मला याचीच भीती आहे
या वाईट लोकांमुळं देवाने इथून निघून जायला नग. ऐका आई 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 ऐका देवा श्रीपाद वाचव रे बाबा चुकलो मी चुकलो अरे दर्शन दे रे श्रीपाद चुकलो रे बाबा वाचव मला दर्शन दे श्रीपाद ऐका श्रीपाद अरे काय रे होतंय मला चुकलो रे बाबा माफ कर ऐका बंगारप्पा काय करतोयस वेड्यासारखं ओरडतोयस काय लोळतोयस काय पण ना हो माझी मती भ्रष्ट झाली होती हो की मी तुम्हा सगळ्यांना हे दूषण दिलाय. अरे ते ठीक आहे पण तुला नेमकं झालंय तरी काय हो बोपण्णा मला नक्की काय त्रास होतोय ना हे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत हो. या त्रासातून मला आता श्रीपादच वाचवू शकतो. श्रीपाद मी आता श्रीपादच्या घरी चाललोय मला वाचव रे बाबा दर्शन दे रे बाबा आई 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 ग आई 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 ग श्रीपाद अहो बंगारप्पा काय चाललंय तुमचं हे काय झाले तुम्हाला असं माधव तुला काय सांगू रे माझं दैव फिरलं होतं म्हणून माझ्या हातून हे कृत्य घडलं. आता याच्यातून मला श्रीपादच वाचवू शकतो. श्रीपाद मला दर्शन दे रे वाचव मला श्रीपाद ऐक यासनी काय झालं असं हो ते श्रीपादकडे चालल्यात म्हणजे काहीतरी असेल. चला आपण बी जाऊ. अरे माधव काय झालं हे चला आपण समजे जाऊन बघूयात. गोरक्ष, ह्या गावात जी दुष्ट प्रवृत्तीची लोक आहेत ती इतर लोकांनाही त्यांच्या प्रभावाखाली आणते, चांगल्या कामांविरुद्ध भडकवते आणि ह्या सगळ्याचा त्रास ह्या गावातील पंचाला आणि इतर सामान्य जनतेला होणार आहे. मग गुरुदेव त्यासाठी आपण सावधगिरी बाळगायला हवी. पुढे जर काही अनुचित घडणार असेल तर ते आपण थांबवायला हवं. तुर्तास तरी त्यांच्या सर्व हालचालींवर आपण लक्ष ठेवूया. त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते नक्कीच काहीतरी कटकारस्थान करतीलच. त्याचा आपण शोध घेऊ आणि योग्य वेळी त्यांना अटकाव करू. गुरुदेव अशा वेळी आपण लोकांना धीर देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. परंतु त्यासाठी तू म्हणतोयस तसा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची आवश्यकता आहेच. आपण काय म्हणता आहात ते माझ्या ध्यानात आलं गुरुदेव. लवकरच मी गहिनी आणि भरतरी आम्ही सतत गावात जात राहू. गावाच्या मंदिरात जाऊ, लोकांना जागृत करण्याचं काम करत राहू, त्यांना भक्तीचा मार्ग दाखवू आणि गावातल्या पंचालाही या सगळ्या कार्यात सामील करून घेऊ. अवश्य गोरक्ष. ह्यामुळे सज्जनांना दुर्जनांचा सामना करण्याचं धाडच मिळेल आणि प्रत्येक वेळी ते आपल्या सहाय्याची अपेक्षा न करता स्वतःचा बचाव स्वतः करू शकते. म्या काय म्हणते आपण एकदा लोकांसंग बोलाया पाहिजे. साधू बुवा कोण आहेत हे त्यासनी एकदा समजून सांगायला पाहिजे. वय तुझं म्हणणं पटतंय मला. साधूभाऊ आपल्या राज्यात पुढे लय भलं करत्या, पण या कामात कोणी आडवं या नग म्हणून लोकांनी त्यांचं मोल सांगायला पाहिजे. आपण त्यांचा अनुभव घेतलाय, त्यांच्याकडे लई मोठ्या सिद्धी आहेत हे लोकांनी पटवून द्यायला पाहिजे. तसं बघायला गेलं तर ते देवाचा अवतारच आहेत. साधूबुवा नाथपंथांचे आहेत ना, मग नाथपंथाचं महत्व आपण समजून घ्यायला आणि लोकांनी बी समजून सांगायला हवं. ते समधीकडं लोकांचं कल्याण करण्यासाठीच फिरत असतात. तसंच आपल्या राज्यात बी त्यांच्यामुळे भलंच होणार हाय हे लोकांनी पटायला पाहिजे. त्याकरता आपल्याला राज्यातल्या लोकांनी भेटावं लागेल, त्यांच्याशी बोलावं लागेल.
गहिनी, हे असे का झाले असावे? सगळ्या घराची कवाडे बंद का? भरतरी आपण भिक्षा मागायला आलो आणि ही सगळी दारं बंद झाली तसं वाटतंय. कदाचित लोक घरी नसतील. नाही भरतरी, लोक घराच्या आतच आहे, पण त्यांना बाहेर यायचं नाहीये. आदेश अलक निरंजन. माई, भिक्षा वाढ माई. लोक आपल्याला भिक्षा देणार नाहीत भरतरी. आता आपला इथे थांबून उपयोग नाही. चला. देवा थांबा. देवा देवा थांबा. देवा माफ करा, पण आमच्या गावातील लोक अशी वागतील असं वाटलं नव्हतं आम्हासनी. म्हणजे असे काही होईल हे तुमच्या कानावर आले होते? देवा, गावातली काही लबाड लोक तुमच्या विरोधात समद्यांचा माथा भडकवित आहेत असं आमच्या कानावर आलं होतं. पण लोक त्यांच्यावर विश्वास ठेवून असं काय करतील असं नव्हतं वाटलं आम्हासनी. ठीक आहे, ह्यात तुमची काही चूक नाही. येतो आम्ही. थांबा देवा. देवा, आपण गावात भिक्षा मागायला आला तर रिकाम्या हातात जातंय ते बघवत नाही आम्हासनी. तुम्ही आमच्या घरी चला, आम्ही तुम्हाला भिक्षा वाढतो. माई, तुला आमच्याविषयी ममत्व वाटतंय हे ऐकूनच आनंद झाला. मग चला आमच्या घरी. नाही, आता आम्ही तुमच्या घरी येऊ शकणार नाही. ठीक आहे, घरात नका येऊ. मला ठाव आहे तुम्ही संसारी माणसाच्या घरात नाही जात. तुम्ही बाहेरच थांबा. आम्ही बाहेरच येऊन भिक्षा देऊ. नाही पंच, आम्ही भिक्षा मागितली हे 5वं घर आहे आणि 5व्या घरी सुद्धा आम्हाला भिक्षा मिळाली नाही. आम्ही फक्त 5च घरी भिक्षा मागत असतो. त्यामुळे आता आम्हाला तुमच्या इथे येता येणार नाही. ठीक आहे, तुम्ही घरी नका येऊ. आम्हीच वनात येऊन भिक्षा देतो. हा, तसे नाही करता येणार. आम्हाला त्याची अनुमती नाही. भिक्षा नाही मिळाली तर त्याचे वाईट वाटून न घेता आम्ही तसेच राहतो. आता आमच्या गुरूंची म्हणजे श्री मच्छिंद्रनाथांची जी आज्ञा असेल तेच आम्हाला करावं लागेल. येतो आम्ही. शुभम भवतु. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. हवं, मला असं वाटतंय ह्याच्या पुढे साधुबुवांचा अपमान झाला ना तर ते आपल्या गावातूनच निघून जातील बघा. पण मला हे कळत नाही, ज्या तळ्याजवळ जायला समजे घाबरत होते ते तळ साधुबुवांनी पवित्र केलं. समजाच पाणी मिळालं. अवं गुरढोरं नाही तर पशु पक्षी सुद्धा तिथे येऊन पाणी प्यायला लागले. तरी सुद्धा हे लोक असे का वागते? हवं, आपल्याला ठाव आहे ना या समद्याच्या मागं ते दासू आणि मीना आहेत ते. पर त्या दोघांना साधुबुवांचा एवढा राग काय येतोय? आता हे आपल्याला त्या दोघांशी बोलूनच कळेल. आपण एक डाव त्या दोघांसंग बोलू आणि त्यांना समजून सांगू बघा. बरोबर आहे तुझं. या दोघांनी समजावून सांगावंच लागल आता. वय शुभम. गहिनी, तुम्ही आणलेल्या भिक्षेतून आपण त्वरित अन्न तयार करू. गुरुदेवांच्या भोजनाची वेळ टळलेली आहे. क्षमा असावी गुरुदेव.
आम्ही गावात भिक्षेसाठी गेलो होतो, परंतु आम्हाला भिक्षा मिळाली नाही. आम्ही जेव्हा तिथे पोचलो तेव्हा लोकांनी आपापल्या घराची कवाडे लावून घेतली. एकानेही भिक्षा दिली नाही. परंतु हे असं का घडावं? ज्या गावातल्या लोकांसाठी, त्यांच्या सुखासाठी आपण इथे थांबलो आहोत, त्यांच्याकडून ह्या वर्तनाची अपेक्षा नव्हती गुरुवर. आम्हालाही त्यामागचे कारण समजले नाही. गुरुदेवांनी गावातील पाण्याचा तलाव पवित्र केला, तो सगळ्यांसाठी उपलब्ध झाला, पण तरीही लोकांनी अशा पद्धतीने वागावं ह्याचे आश्चर्यच आहे. मी तुम्हाला आधीही म्हणालो होतो, ज्या लोकांना गावात काही चांगलं घडलेलं बघवत नाही त्यांनीच हे इतरांना देखील करायला भाग पाडलं आहे. परंतु गुरुवर, गावातल्या प्रत्येक मनुष्याने असं का करावं? त्या दुष्ट व्यक्तींचं ऐकून त्यांनी सुद्धा स्वतः चुकीची कृत्य का करावीत? आपण त्यांच्या हितासाठी जे कार्य केलं त्याची तरी त्यांना जाणीव असायला हवी होती. हा अनुभव आपल्यासाठी काही नवीन नाही गोरक्षा. आपण भ्रमण करताना असे अनुभव बरेचदा घेतले आहेत. सगळ्यांच्या भल्याचं कर्म करणाऱ्याला अनेक ठिकाणी विरोध हा झालेला आहेच. क्षमा करा गुरुदेव, परंतु भांड्यात ठेवलेल्या फळांपैकी जर एक फळ नासलेलं असेल तर ते बाकीच्या फळांना नासवतं आणि म्हणूनच वेळेआधीच त्याला योग्य प्रकारे त्या भांड्यातून बाहेर काढलं जातं. त्याचप्रमाणे या गावातील दुष्ट लोकांना योग्य वेळी समज द्यायला हवी आणि जर वेळ तशीच आली तर त्यांना शासन देखील करायला हवं. आपण जे कार्य करतो आहोत ते आपण असंच सुरू ठेवूयात. त्यातूनच त्यांची हळूहळू समज निर्माण होईल. शिक्षा करणं हा प्रत्येक वेळेस काही उपाय नसतो गोरक्ष. गुरुदेव, पण मग आता आपल्या आजच्या भोजनाचं कसं करणार आहोत? ज्यांच्यासाठी आपण कार्य करतो आहोत त्यांनी जर आपल्याला भिक्षा देण्यास नकार दिला तर आपण देवी अन्नपूर्णेला आवाहन करूयात. ती आपली काळजी घेईल. हे देवी अन्नपूर्णा, आम्ही नाथ तुला आवाहन करतो आहोत. आमच्याकडून तुला नमन आहे. ओम नमो श्री भगवती महालक्ष्मी अन्नपूर्णाय नमः. ओम नमो श्री भगवती महालक्ष्मी अन्नपूर्णाय नमः. ओम नमो श्री भगवती महालक्ष्मी अन्नपूर्णाय नमः. कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. वैगिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवरविन्ध्यशिरोधिनि वासिनि विष्णुविला
सुते भगवती हेशिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते आदेश अलख निरंजन